कमी मिळतात त्यावेळेला मात्र एक मोठं टेन्शन पालकांना सुद्धा असतं, विद्यार्थ्यांना सुद्धा असतं. तर अशा विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना तुम्ही काय सल्ला द्याल? आधी आपण पाहिलं पाहिजे की हे मार्क्स जे मला मिळालेले आहेत ते मला कोणत्या कारणांमुळे कमी मिळालेले. समजा मला कमी गुण मिळाले तर मला माझ्या क्षमता नाही आहेत, त्या लेवलची माझी लायकी नाही आहे असं अजिबात समजता कामा नये. शिक्षणामधनं तुम्ही घाबरून जाऊन चालणार नाही. जर तुम्हाला अभ्यासातच इंटरेस्ट नसेल आणि तुमच्या क्षमता काही वेगळ्या असतील, तुमची कौशल्य काही वेगळी असतील, तर मग अभ्यास जिथे कमी आहे अशी काही क्षेत्र आपल्याला निवडता येतील. ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास जो काय आपण म्हणतो तो करायचा नाहीये त्यांनी या व्होकेशनल बोर्ड कडे जावं. कोणत्याही क्षेत्रामध्ये काहीतरी चांगला कोर्स आहे किंवा चांगलं क्षेत्र आहे म्हणून तिथे जर तुम्ही गेलात तर हमखास आपटण्याची शक्यता असते. त्या सगळ्या शिक्षणाच्या सिस्टीम मधनं आपण बाहेर काढून ठेवलं की तुम्ही पासच होऊ शकत नाही. त्यांच्याकडनंही खूप सुंदर कामं झाली आहेत. अनेक क्षेत्रामध्ये ती सगळी मुलं मुली पुढे गेलेली आहेत. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सध्या 10वी-12वीच्या रिझल्ट नंतर ऍडमिशनची प्रक्रिया सुरू आहे. मात्र अशामध्ये ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स पडलेले आहेत त्यांनी तर आपलं पुढे नेमकं काय करायचंय, करिअर कशामध्ये करायचंय ते ठरवून ठेवलेलं असेल. मात्र ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना अजून सुद्धा बरेचसे प्रश्न पडलेले असतील. कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला जास्त करिअरच्या संधी आहेत किंवा नेमकं काय करायला पाहिजे अशा अनेक प्रश्न त्यांना पडले असतील. आणि याच प्रश्नांची उत्तरं आज आपण न्यूज 18 लोकमतच्या या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत. आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत युथ करिअर मेंटॉर आशुतोष शिर्के सर. सर, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. आशुतोष शिर्के सर यांना तुम्ही सगळेजण ओळखतच असाल. ते करिअर मेंटॉर आहेत. उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन करत असतात. करिअरमध्ये गायडन्स ते मागील 20 वर्षांपासून करत आलेले आहेत. आणि खरं तर हा असा काळ आहे की ज्याच्यामध्ये ते प्रचंड बिझी असतात. त्यांचं शेड्यूल हे खूप टाईट असतं. मात्र तरीसुद्धा न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी वेळात वेळ काढून ते आज आपल्यासोबत आहेत. आणि तुमच्या माझ्या मनातील सर्व प्रश्न करिअरविषयीचे आपण त्यांना विचारणार आहोत. सर, जसं मी सांगितलं, आता ॲडमिशनची प्रक्रिया ही सुरू आहे. मात्र त्याच्यामध्येही बरेचसे विद्यार्थी असे आहेत 10वी-12वीमध्ये म्हणजे हे सगळ्यांनाच माहिती असतं की चांगले गुण मिळाल्यानंतर नेमकं काय करायला पाहिजे हे क्लिअर असतं. पण जेव्हा मार्क्स कमी मिळतात, कमी पडतात त्यावेळेला मात्र एक मोठं टेन्शन पालकांना सुद्धा असतं, विद्यार्थ्यांना सुद्धा असतं. तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे याच्याविषयी आपण बोलणार आहोत. मात्र 10वी-12वी नंतर मुलांना एक त्यांच्यासमोर एक असं म्हणता येईल की आयडियल असतात की माझी ताई असेल, दादा असेल किंवा आपल्या आजूबाजूचे कोणीतरी असतात की टीव्हीवर कोणाला तरी बघतात ते लोक, यांनी हे केलेलं आहे, या क्षेत्रामध्ये ते गेलेत, आपण सुद्धा तसंच करायला पाहिजे. एक इन्फ्लुएन्स त्यांच्यावर होतो या सगळ्या गोष्टींचा. आणि ते मग त्या करिअरची निवड करण्यासाठी धावाधाव करताना दिसतात. अशा विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना तुम्ही काय सल्ला द्याल? आजूबाजूला इन्स्पिरेशन्स असतात आणि आजूबाजूचे काही व्यक्ती बघून, काही रोल मॉडेल्स बघून आपल्याला असं वाटतं की त्या ठिकाणी म्हणजे तसं बनावं. आणि हे खूप साहजिक आहे आणि हे खूप छान पण आहे. कारण अशाच पद्धतीने स्वप्न तयार होत असतात. आणि स्वप्न बघणं आणि स्वप्न असणं ही अतिशय सुंदर गोष्ट आहे. ही अतिशय छान गोष्ट आहे आणि ही असलीच पाहिजे. बरोबर. त्यामुळे जर एखादा मुलगा किंवा मुलगी अशी स्वप्न पाहत असेल की मी तसं काहीतरी बनावं, तर ती स्वप्न अजिबातच तोडू नयेत, त्यांना संपवू नये. स्वप्न पाहत राहिलं पाहिजे. पण ॲट द सेम टाइम त्याच वेळेला आपण हेही बघितलं पाहिजे की माझी कौशल्य काय आहेत, माझ्यामधले गुण काय आहेत, माझे शिक्षक किंवा माझे जे मेंटर्स आहेत किंवा माझ्या आजूबाजूचे म्हणजे पालक आणि इतर लोक आहेत, हे माझं कशासाठी कौतुक करतात, ते माझे गुण असतील, ती माझी कौशल्य असतील, मला ते पाहणं आलं पाहिजे. म्हणजे मला स्वतःला पाहायला शिकलं पाहिजे. माझी कौशल्य, माझ्या क्षमता, या सगळ्या गोष्टी जर मी समजून घेतल्या तर मला असं वाटतं की मग त्याच्याशी मॅच होणारं करिअर मी कुठेतरी निवडायला पाहिजे. नुसतंच कुठेतरी जास्त स्कोप आहे किंवा तिथे काहीतरी जाऊन स्टार बनता येतं म्हणून त्याच्या मागे जर मी धावत सुटलो तर मला काही वेळाने लक्षात येईल की कदाचित त्यासाठी लागणारी कौशल्य, त्यासाठी लागणारं प्रशिक्षण किंवा त्यासाठी लागणाऱ्या ज्या काही क्षमता आहेत त्या माझ्याकडे नव्हत्याच. आणि मग मी त्या क्षेत्रात पुढे जाऊ शकणार नाही. म्हणून मला स्वतःकडे पण पाहिलं पाहिजे. या स्वप्नांच्या बरोबर मी स्वतःला पाहिलं पाहिजे आणि मग तो मॅच जिथे असेल तिथे मी गेलं पाहिजे.
बरोबर आहे. आणि आता आपण बोलूयात मूळ मुद्द्याकडे आपण येऊयात. तो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वी ला कमी गुण मिळालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायला पाहिजे? कारण असं होतं, की ज्यांना चांगले मार्क्स मिळालेले आहेत, असं समजलं जातं, की ते त्यांना एक टॉपचं कॉलेज मिळेल. त्याच्यानंतर ते चांगलं शिक्षण घेऊ शकतील, एज्युकेट होऊ शकतील. त्यांचं करिअर हे एकदम चांगलं आहे, असा एक समज असतो. बरोबर. पण ज्या विद्यार्थ्यांचे कमी गुण येतात, ते विद्यार्थी मात्र एक दडपणाखाली असतात आणि पुढे नेमकं काय करावं ही चिंता त्यांना सतावत असते आणि त्यांच्या पॅरेंट्सला सुद्धा सतावत असते. राईट. तर अशा विद्यार्थ्यांसमोर काय पर्याय आहे? मला तुमच्या माध्यमातनं हे लक्षात आणून द्यायचं आहे, की समजा मला कमी गुण मिळाले, हं. तर मला माझ्या क्षमता नाही आहेत हां. किंवा माझी अ, अ, त्या लेवलची माझी लायकी नाही आहे, असं अजिबात समजता कामा नये. हं, हं, हं. माझी बुद्धिमत्ता माझी कमी आहे, हं. हे अजिबातच खरं नाही. हं. म्हणजे असं लक्षात आलेलं आहे, की बऱ्याच वेळेला जे अगदी ड्रॉपआउट्स असतात, म्हणजे जे या सगळ्या शिक्षणाच्या सिस्टीममधनं आपण बाहेर काढून ठेवलं, की तुम्ही पासच होऊ शकत नाही. हं, हं. त्यांच्याकडनंही खूप सुंदर कामं झाली आहेत. अनेक क्षेत्रामध्ये ती सगळी मुलं-मुली पुढे गेलेली आहेत. हं, हं. त्यामुळे हे पहिल्यांदा, की त्याच्यातनं माझी बुद्धिमत्ता किंवा माझी लायकी ठरते, हे आपण काढून टाकलं पाहिजे. त्यामुळे जरी तुम्हाला कमी पर्सेंटेज पडले असले, हं, हं. 45%, 50%, 35% जे काय पडलेले असतील, हं, हं. ती तुमची लायकी किंवा ती तुमची योग्यता ठरवत नाही. हं, हं. हां? हा पहिला अगदी समजून घेण्याचा मुद्दा. हं, हं. दुसरं असं, की अनेकांनी अशी सुरुवात केलेली आहे आणि अनेक जणांनी आत्ता तुमचं पर्सेंटेज हे मिळालेलं असलं, तरीसुद्धा पुढच्या काळामध्ये खूप उत्तम कामगिरी केलेली आहे अनेक क्षेत्रामध्ये जाऊन. हं, हं, हं. आता जर आपण हे पाहिलं, की आत्ता मला सध्या हे गुण मिळालेले आहेत, तर मी काय-काय करू शकीन? हां. हां? आणि हाच तुमचा प्रश्न होता, की हो, हो. काय-काय करता येऊ शकेल? हं. आधी आपण पाहिलं पाहिजे, की हे मार्क्स जे मला मिळालेले आहेत, ते मला काही कारणांमुळे कोणत्या कारणांमुळे कमी मिळालेले आहेत? म्हणजे म्हणजे कोणत्या विषयामध्ये कमी मिळालं? विषयामध्ये आहेत, कोणत्या हां. कारणांमुळे आहेत, माझा काही कारणामुळे अभ्यास झालेला नसेल आणि एरवी मी कन्सिस्टंटली चांगला असीन किंवा चांगली असीन, हं, हं. तरी सुद्धा मला आत्ता नाही मिळालेत, तर मग तुम्ही पुन्हा प्रयत्न वेगळे करायला पाहिजेत. हं. त्यामुळे अकॅडमिक्समधनं किंवा शिक्षणामधनं तुम्ही घाबरून जाऊन चालणार नाही. हं. हां? जर तुम्हाला अभ्यासातच इंटरेस्ट नसेल आणि हं. तुमच्या क्षमता काही वेगळ्या असतील, तुमची हं. कौशल्य काही वेगळी असतील, तर मग अभ्यास जिथे कमी आहे, अशी हं. काही क्षेत्र आपल्याला निवडता येतील. म्हणजे जिथे खूप अभ्यास पुस्तकं घेऊन करायचा नाहीये, पुस्तकी ज्ञान घ्यायचं नाहीये, वेगळे इंडस्ट्रीमध्ये किंवा उद्योगांमध्ये लागणाऱ्या गोष्टी मला विकसित करता येतील, हं, तर हं. त्या पद्धतीच्या कोर्सेसकडे आपल्याला जाता येईल. अच्छा. तांत्रिक म्हणजे तंत्रज्ञानाच्या कोर्सेस कडे जाता येईल, टेक्नॉलॉजीच्या कोर्सेसकडे जाता येईल किंवा डायरेक्टली काही ठिकाणी नोकरी मिळवून देणारे काही कोर्सेस असतील, तर तुम्ही हं, हं. पुढच्या 1, 2, 3 वर्षामध्ये अशा प्रकारचे काही कोर्सेस करू शकता आणि त्या दिशेने जाऊ शकता. अच्छा. त्यामुळे हेही शक्य आहे आणि हं. जर काही टेम्पररी, काही तात्पुरत्या कारणांमुळे तुमचं जर पर्सेंटेज खाली आलं असेल, हं, तर हं. पुन्हा एकदा जोमाने प्रयत्न करून 11वी मध्ये 12वी मध्ये कॉलेजमध्ये जाऊन हं, हं. तुम्हाला ते भरून काढता येईल आणि हो. पुन्हा एकदा उभारी घेता येईल. खरं आहे. आणि 10वी-12वीचे जे गुण असतात किंवा असं म्हणता येईल, की ते जे वर्ष असतात, ते करिअरचा खऱ्या अर्थानं पाया घालणारे वर्ष असतात. तर अशामध्ये ज्या विद्यार्थ्यांना आपण 10वीचे जे स्पेसिफिक विद्यार्थी आहेत, त्यांच्याविषयी आता बोलूयात. त्यांच्याकडे नेमके काय ऑप्शन्स आहेत? त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे जर गुण कमी मिळाले असतील तर? 10वी नंतर हं. तुम्हाला जे ऑप्शन्स आहेत आपल्याला माहिती आहे की सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स हं, हं. हे ऑप्शन्स आपल्याला माहिती आहेत हो. किंवा मुलींच्या बाबतीत होम सायन्सचा पण एक ऑप्शन काही हो. कॉलेजेसमध्ये असतो. हं. परंतु आपल्याला अजून काही ऑप्शन्सकडे आपलं दुर्लक्ष होतं. हां, माहीत हां. असतात पण दुर्लक्ष होतं किंवा आपल्याला असं वाटतं की हे ऑप्शन्स फारसे चांगले नाहीत. पण त्याच्याकडे पुन्हा एकदा लक्ष दिलं पाहिजे. हं, हं. प्रश्न असा आहे की एक ऑप्शन जो आहे तो टेक्निकल साईडला जाणं. म्हणजे अच्छा. जर तुम्हाला डिप्लोमाजकडे जायचं असेल, हं, अ, अ, तंत्रज्ञान किंवा टेक्नॉलॉजीकडे जायचं असेल, हं, हं, हं. तर तुम्हाला डिप्लोमाचा मार्ग घेता येतो. पॉलिटेक्निक्समध्ये तुम्हाला ॲडमिशन घेता येते आणि 3-3 वर्षाचे वेगवेगळे डिप्लोमाज आहेत. अच्छा. त्या ठिकाणी तुम्ही डिप्लोमा
कम्प्लीट करू शकता आणि ते अभियांत्रिकीच्या सगळ्या क्षेत्रामधले म्हणजे इंजिनिअरिंगमधल्या अनेक क्षेत्रामधले डिप्लोमाज याच्यामध्ये आहेत. जर तुम्हाला काही बाबतीत रिझर्वेशन्स असतील म्हणजे जर तुम्हाला एक जातीचा दाखला देऊन किंवा मायनॉरिटीजचा दाखला देऊन जर तुम्हाला तिथे ऍडमिशन मिळत असेल कमी पर्सेंटेजमध्ये तर तो तुम्ही घ्यायला पाहिजे फायदा. अच्छा. संविधानाने आपल्याला दिलेला हक्क आहे तो हो. आणि त्यामुळे तो बजावला पाहिजे आणि तिथे आपण जाऊन ऍडमिशन घेऊ शकतो. हा एक भाग झाला. ओके. दुसरं जो आत्तापर्यंतची समज आहे ना की मला हाय पर्सेंटेज मिळालं तर मी सायन्समध्ये जाणार, हां. नंतर मग कमी मिळालं. 60% वगैरेच्या वरती असतील तर मी कॉमर्समध्ये जाणार आणि अगदीच कमी असतील तर आर्ट्समध्ये जाणार. ही एक मोठा गैरसमज एक मिथ अशी आहे, अच्छा. ती आपण बाजूला ठेवली पाहिजे. असं अजिबात नाहीये. ओके. आज खूप उत्तम पर्सेंटेज मिळालेले विद्यार्थी पण कॉमर्सकडे जातात किंवा आर्ट्सकडे पण जातात आणि त्याच्यात पण काही हरकत नसते. पण आपण आता जो फोकस करतोय की कमी गुण मिळाले मला तर मी कुठे जायला पाहिजे. मला असं वाटतं की जर तुमचे गणितातले मार्क आणि गणितातली रुची जर चांगली असेल आत्तापर्यंतची आणि विज्ञान पण तुम्हाला आवडत असेल पण काही कारणास्तव मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जर पर्सेंटेज खाली आलं असेल तर तुम्ही सायन्समध्ये ऍडमिशन नक्की घेऊ शकता. अच्छा. तुम्ही परफॉर्म चांगलं करू शकता, 11वी-12वी कम्प्लीट करू शकता. आता आपण बघूया की सायन्स आर्ट्स कॉमर्स सोडून इतर कोणते मार्ग आहेत. एक मी डिप्लोमाचा म्हटला. हो. दुसरा मार्ग जो आहे जो अजिबातच लोक लक्ष देत नाहीत पण जो अतिशय उत्तम मार्ग आहे तो कोणता? तो म्हणजे व्होकेशनल बोर्ड्स ज्याला म्हणतात. अच्छा. हा? आता व्होकेशनल बोर्ड किंवा MCVC त्याला म्हटलं जातं महाराष्ट्रामध्ये. हां, हां. तर महाराष्ट्रामध्ये हा ऑप्शन अनेक वर्षापासून आहे अच्छा. आणि जवळजवळ म्हणजे सरकारने असं म्हटलं की सगळ्या कॉलेजेसमध्ये MCVCचे कोर्सेस सुरू झाले पाहिजेत. प्रॅक्टिकली कमी कॉलेजेसमध्ये याच्यातले कोर्सेस आहेत. म्हणजे तुम्ही 11वी-12वी लेवलचंच काम करता, तुम्हाला 12वीच्या लेवलचीच डिग्री ची परीक्षा द्यायची असते म्हणजे अच्छा. HSCची परीक्षा म्हणजे असते 10वी नंतर. हां. 10वी नंतर 11वी-12वी 2 वर्ष हां. तुम्ही 12वीची म्हणजे HSC जी देतात हां. हायर सेकंडरी तसंच MCVC मधनं पण त्याच पातळीची परीक्षा तुम्ही देता. अच्छा. त्यामुळे त्याची पातळी ही 12वीची इक्वल समजली जाते. तुम्हाला हे सगळे पुस्तकी विषय न येता सायन्स आर्ट्स कॉमर्स मधले पुस्तकी विषय न निवडता तुम्ही खूप वेगळे विषय निवडू शकता. म्हणजे असं हां. होम अप्लायन्सेस, ओके. त्याचे रिपेअर्स हां, हां, हां. म्हणजे वॉशिंग मशीन, मोबाईल फोन, नंतर ह्याचे रिपेअर्सचे विषय प्रॅक्टिकली सगळं करू शकतात. एक्झॅक्टली. म्हणजे प्रॅक्टिकली तुम्ही हे करता, तुम्ही हे सगळं प्रॅक्टिकल नॉलेज शिकू शकता. घेता, शिकून घेता आणि त्याचबरोबर म्हणजे तुम्ही उद्योगामध्ये पण जाऊ शकता, तुम्ही पार्ट टाइम काहीतरी करू पण शकता कमवण्यासाठी. पण ऍट द सेम टाइम तुम्हाला 12वीच्या लेवलची परीक्षा मिळते. हो. बरोबर. आणि म्हणून ज्यांना शिकण्यामध्ये अडचणी आहेत, लर्निंग डिसॅबिलिटीज आहेत किंवा ज्यांना नाही शिकायचं म्हणजे पुस्तकी ज्ञान नकोय, पुस्तकी अभ्यासाचा कंटाळा आलाय पण ह्या मार्गाने शिकता येतं असे हे कोर्सेस आहेत. आणि हे फक्त आता मी अप्लायन्सेसचं उदाहरण दिलं पण हे फक्त टेक्नॉलॉजीमध्येच नाहीये, टेक्नॉलॉजी पण मध्ये पण खूप आहेत. म्हणजे कम्प्युटर्सशी रिलेटेड पण आहे. अच्छा. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजीमध्ये म्हणजे एअर कंडिशनिंग आणि ह्या सगळ्यामध्ये पण आहेत. पण त्याच्याच बरोबर इलेक्ट्रॉनिक्स वगैरे मगाशीच सांगितलं. अच्छा. पण त्याचबरोबर जर तुम्हाला हॉस्पिटॅलिटीमध्ये जायचं असेल म्हणजे हॉटेल मॅनेजमेंटमध्ये आणि तुम्हाला काहीतरी शेफ व्हायचंय किंवा तुम्हाला हॉटेलशी कनेक्टेड गोष्टींमध्ये संबंधित गोष्टींमध्ये जायचंय तर तुम्ही त्याच्यासाठी पण 11वी-12वी हॉस्पिटॅलिटीमधनं करू शकता. अच्छा. म्हणजे तेव्हापासूनच त्याची तयारी आपण करू शकतो. ऍब्सोल्युटली. म्हणजे तुम्हाला पुस्तकी अभ्यास करायचा नाहीये, घोकंपट्टी करायची नाहीये, परीक्षा ह्या द्यायच्या नाहीये तर मग त्या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता. डायरेक्टली एखाद्या व्होकेशन मध्ये तुम्ही जाऊ शकता. मग त्याच्यात नर्सिंग पण आहे, काही कॉलेजेसमध्ये नर्सिंग पण आहे. त्याच्यानंतर कॉमर्समध्ये पण ज्याला ऑफिस मॅनेजमेंट म्हटलं जातं ते ऑफिस मॅनेजमेंट पण त्याच्यामध्ये पण तुम्ही तो विषय घेऊन पण 11वी-12वी करू शकता. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास
जो काय आपण हां, म्हणतो हां. त्याचा थोडासा तो कंटाळा करायचा आहे. हां. तो करायचा नाहीये. त्यांनी ह्या व्होकेशनल बोर्डकडे जावं. अच्छा. तुम्हाला 11वी-12वी करता येतं आणि नंतर मग तुम्हाला पाहिजे तसं डिग्री पण करता येऊ शकेल. हं, हं, म्हणजे हं. तुम्ही जर पुढे BMS करायची असेल, मॅनेजमेंटची डिग्री, किंवा तुम्हाला हॉस्पिटॅलिटी मधली डिग्री करायची असेल, हं, हं. तर तिथे तुम्ही जाऊ शकता. नर्सिंग मधली डिग्री करायची असेल तिथे तुम्ही जाऊ शकता. अच्छा. म्हणजे त्या त्या ब्रँचेस मधल्या ज्या डिग्रीज आहेत, हं, हं, हं. पदव्या आहेत, हं. त्याच्याकडे तुम्ही जाऊ शकता. तिथे तुम्हाला हां. कुठेही मार्गात अडथळा येत नाही आणि तरी सुद्धा तुम्ही ह्या प्रकारचा व्होकेशनल अभ्यास जो आहे, त्या हं, क्षेत्रामधला अभ्यास आहे, तो व्यवस्थित करून जाऊ शकता. त्यामुळे हं, मला वाटतं की हे निग्लेक्टेड आहे आणि हं, ह्याच्याकडे मुलींनी जास्त लक्ष दिलं हं. पाहिजे. तुम्ही खूप छान मुद्दा मांडलेला आहे. पण याच्यामध्ये करिअरच्या संधी किती असतात? म्हणजे व्होकेशनल कोर्सेस केल्यानंतर लगेचच जॉब मिळतो का, की पुढे अजून शिक्षण घ्यावं लागतं? अ, 12वी नंतर हं. इमिजिएटली जॉब मिळणं टेक्निकली आणि कायद्याने पण कठीणच आहे. हं, हं, हं. इंटर्नशिप्स तुम्ही करू शकता. अच्छा. कारण तुमचं 18 वर्ष पूर्ण झालेली नसतात, ती हां, हां, हां. किंवा होणार असतात. हं. बरोबर. पण त्याच्यानंतर टेक्निकली तुम्ही जॉब घेऊ शकता. पण मला असं वाटतं की काही वर्ष त्यांना तरी सुद्धा काम करावं लागतं, अनुभव घ्यावा लागतो अच्छा. आणि एक्सपिरियन्स घ्यावा लागतो. एक्सपिरियन्स घ्यावा लागतो. आणि त्यानंतर जर पदवीकडे जाणारा मार्ग असेल तर तोही प्रशस्त होतो, म्हणजे त्या दिशेने पण जाता येतं. हं, त्यामुळे हं. मला वाटतं की येस, ज्यांना अगदीच अडचणी आहेत आणि ज्यांना इमिजिएटली जॉब करायचा आहे त्यांना जॉब मिळतो. हं, आणि हं. माझ्याकडे अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्यांना असे जॉब्स मिळालेले आहेत. अच्छा. कारण 11वी-12वी या इन्स्टिट्यूट्समधनं किंवा या कॉलेजेसमधनं जेव्हा तुम्ही कंप्लीट करता, हं, हं. त्याच्यानंतर इंटर्नशिप्स असतात. आणि बऱ्याच वेळेला काय असतं की इंटर्नशिपमध्ये जर तुम्ही खूप चांगले असाल तर ते हॉटेल्सच तुम्हाला ॲब्झॉर्ब करतात. तिथे अच्छा. तुम्हाला नोकरी मिळू हं, शकते हं, आणि हं. बरोबर. मिळालेली मी पाहिलेली आहे. अच्छा. म्हणजे इंटर्नशिप करता जॉबसुद्धा मिळू शकतो आणि तोही अगदी लवकर असंही आपल्याला म्हणता येईल, कारण त्यांनी ते स्किल्स आधीपासूनच शिकलेले असतात. एक्झॅक्टली. आता याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे आय-टी-आयचा. बरेचसे विद्यार्थी 10वी-12वी नंतर आय-टी-आय सुद्धा करतात. बरोबर. तर मग अशा विद्यार्थ्यांना किती स्कोप आहे आणि कोणत्या विषयामध्ये आय-टी-आय केल्यानंतर जास्त स्कोप? इंडस्ट्रियल ट्रेनिंग हं, हं. इन्स्टिट्यूट जे आहेत, अगदी भारताच्या सुरुवातीच्या जडणघडणीपासनं सगळं जे आपलं औद्योगिकरण झालं, हं, हं. त्याच्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका त्या काळात पण या इन्स्टिट्यूट्सनी बजावली. कारण आपल्याकडे कारखान्यांना आणि इंडस्ट्रीमध्ये लागणारा सगळा जो मॅनपॉवर, एक मॅनपॉवर होती आणि जी तांत्रिकदृष्ट्या जी स्किल्ड. अगदी हां. स्किल्ड होती, हं, हं. ती सगळी मॅनपॉवर जी आहे ती ह्याच्यातनं मिळाली. हं. त्यामुळे त्यांची रोल हा महत्त्वाचा होता. मधल्या काळामध्ये या आय-टी-आयजमध्ये खूप मॉडर्नायझेशन आणि नवीन पद्धती आणल्या गेल्या हं, हं. आणि त्याचं काही पार्शली खाजगीकरण पण केलं गेलं. हां. या सगळ्यातनं आत्ताच्या उद्योगांना आणि पूर्ण सगळे जे उद्योगधंदे आहेत नव्या स्वरूपातले, हं, हं, हं. त्या सगळ्यांना लागणारी मॅनफोर्स जी आहे किंवा जो स्किल्ड लेबर जो आहे, हं, हं. तो कसा त्याच्यातनं येईल हे पाहिलं गेलं आणि त्यामुळे खूप नवीन पद्धतीचे कोर्सेस पण ITI मध्ये हे आता आलेले आहेत. हं, हं, हं. जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ड्रॉइंग्समध्ये चांगले आहेत, हं, हं. टेक्निकल ड्रॉइंग्स करू शकतात, त्यांना पण त्यांचे जे कोर्सेस आहेत हं, 1.5 ते 2 वर्षाचे, ते खूप चांगले कोर्सेस ITIsमध्ये आहेत. त्याशिवाय अगदी कार्पेंट्रीपासनं इलेक्ट्रिशियनपासनंचे जे स्किल्ड हं, हं. आपल्याकडे लोक लागतात, हां. त्याच्यासाठीचे जे कोर्सेस हे अतिशय चांगले कोर्सेस अच्छा. हे ITI मधनं दिले जातात. हं, हं. आणि हे सगळ्या प्रकारचे कोर्सेस, आता तुम्ही एक ना प्रश्न विचारलात आणि तो हां. मी थोडासा टाळतोय. हां. तुम्ही असं म्हणालात की ह्याच्यामधला सगळ्यात चांगला कोर्स कोणता? हां. म्हणजे विषय कोणता आहे जो हां. घेतल्यानंतर जास्त संधी मिळतात? मला या संबंधी नेहमीच एक गोष्ट मांडायची हां. असते आणि ती मला आत्ता सुद्धा मांडावीशी वाटते. कोणत्याही क्षेत्रामध्ये हं, हं. काहीतरी चांगला कोर्स आहे किंवा चांगलं क्षेत्र आहे म्हणून तिथे जर तुम्ही गेलात हां. तर हमखास आपटण्याची शक्यता असते. अच्छा. तसं म्हणजे काय असं पण? की मगाशी मी म्हटलं की स्वतःकडे पाहता आलं पाहिजे, माझी कौशल्य काय आहेत आणि हं. माझी आवड कशात आहे, हं. हे जर मला समजलं, हां, तर त्या क्षेत्रामध्ये गेलो तर स्कोप तयार होतो. बरोबर. है ना. त्या क्षेत्रामध्ये मला गती असते हं. आणि आणि त्या स्किल्स सुद्धा क्षेत्रामध्ये आपण स्किल्स डेव्हलप होऊ हं. शकतात त्या क्षेत्रातली, कारण मला मुळात आवड असते. बरोबर. म्हणून मला असं वाटतं की इथे काहीतरी स्कोप आहे म्हणून मी HVAC घेतलं, म्हणजे हां. एअर कंडिशनिंग आणि या संबंधीतलं क्षेत्र निवडलं आणि तिथे मग मला ते कामच आवडलं नाही, हं. तर माझी प्रगती त्याच्यामध्ये होत नाही. म्हणून असं न करता तुम्हाला मुळातनं जे क्षेत्र आवडतंय, हवंसं वाटतंय, त्याच्यामध्ये एक
खूप अशी आवड तयार झालेली आहे, काहीतरी स्किल्स आहेत त्याच्या भोवतीची, तर मग त्या क्षेत्रामध्ये तुम्ही गेलात तर अधिक चांगलं आहे असं मला वाटतं. म्हणून मी स्पेसिफिकली हे चांगलं आहे, ते चांगलं आहे असं म्हणायचं नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्कोप आहे. आणि तुम्ही जर त्याच्यातली कौशल्य विकसित केलीत, हां. तुम्हाला मनातनं आवड असली, तर मला असं वाटतं की त्या क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता. जे मंत्री आहेत त्या त्या क्षेत्रातले ते बोलत असतात की आपल्याकडे स्किल्ड मॅनपॉवरची कमतरता आहे. त्याच्यामुळे कदाचित तुम्ही जो मुद्दा आता अधोरेखित करताय की त्या त्या क्षेत्रामध्ये स्किल आपण अर्न केले, ते डेव्हलप केले तर आपल्याला तिथे चांगल्या संधी मिळू शकतात. अगदी बरोबर. पण सर इथे आणखी एक प्रश्न उपस्थित होतो. तुम्ही सांगताय की आवड आपली असली पाहिजे. पण बऱ्याचशा वेळेला असं होतं की आपल्याला कधी जसं सुरुवातीलाही मी म्हणाले होते, कधी नर्सकडे बघितलं तर आपल्याला असं वाटतं की नर्सिंगमध्ये जावं. कधी डॉक्टरकडे बघितलं की त्या वयामध्ये म्हणजे बरोबर. 10वी-12वीचं जे आपलं वय असतं, त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा वेळेला कधी वाटतं की पायलट व्हावं, कधी वाटतं एअर होस्टेस व्हावं. तर मग अशा हे नेमकं का होतं? आणि या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? हे ना अगदी नैसर्गिक आहे. मला आता आठवत नाही, पण टागोरांची एक सुंदर कविता आहे, कधी वाटते मासा व्हावे आणि असं, आणि काय काय वेगळं व्हावं असं वाटतं. तसंच हे आहे. हां, आणि आपण जेव्हा अगदी लहान असतो ना, हां, तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण काय घोडागाडी चालवावी हां. किंवा कंडक्टर व्हावं किंवा मग मोटरमन व्हावं, ट्रेन चालवावी असं वाटतं. सो त्यावेळी म्हणजे 7वी पर्यंत किंवा 8वी पर्यंत आपली जी निवड असते करिअरची, हे पण करिअर डिसिजन्स आहेत. हां. आणि हे ना मला पालकांना सांगायचं आहे की या लहान मुलांचे करिअर डिसिजन्स ते जेव्हा अनाऊन्स करतात, ते जेव्हा म्हणतात आणि कुठल्या तरी फॅन्टसीच्या जगामध्ये असतात, हां, तिथे काहीतरी टीचर बनतात आणि हां. मग बरोबर. पट्टी घेऊन किंवा इतरांना शिकवतात. हे सगळे खेळणं होऊ दिले पाहिजेत. अच्छा. ही त्यांची त्यावेळची करिअर, हे त्यांची त्यावेळचे करिअर Choices. निर्णय आहेत. हां. हां, आणि ते फॅन्टसी बेस्ड आहेत आणि तेच पुढे पुढे डेव्हलप होत असतात. म्हणजे ते कदाचित पूर्ण बदलतील. सो सुरुवातीला आपण वाढताना फॅन्टसी बेस्ड करिअर डिसिजन्स घेतो. नंतरच्या काळामध्ये म्हणजे 8वी 9वी 10वी पर्यंत आपण इंटरेस्ट बेस्ड करिअर डिसिजन्स घेतो. म्हणजे हा विषय आवडतो, मग मला हे करायचंय पुढे. किंवा ही ताई आहे, ती ती तिकडे खूपच ती जे करते ते खूपच मस्त वाटतंय, मग त्या, सो ते ना इंटरेस्ट बेस्ड करिअर डिसिजन्स असतात. आणि नंतर येतात स्किल बेस्ड करिअर डिसिजन्स, म्हणजे कौशल्यावर आधारित माझे करिअर डिसिजन्स. हां. पण एकातनं दुसरं, दुसऱ्यातनं तिसरं असं होत जातं. त्यामुळे ही आपली वाढण्याची प्रक्रिया आहे, ही मोठं होण्याची प्रक्रिया आहे. आणि ती प्रत्येक वेळी त्या करिअर डिसिजन्सना छान मान मिळाला पाहिजे, त्याच्याबद्दल बोललं पाहिजे, त्याच्याबद्दल अधिक माहिती दिली पाहिजे, कारण ते स्टेजेस आहेत त्या. बरोबर. सो त्यामुळे त्याला प्रोत्साहन पालकांनी उलट दिलं पाहिजे असं मला वाटतं. कन्फ्यूज होणं हे वाईट नाही. म्हणजे कोणीतरी म्हणतं की काहीतरी दाग पण अच्छे त्याच्यातून होते, decision घेणं हे दाग महत्त्वाचं. चांगले असतात, असं कुठेतरी काहीतरी असतं नेहमी. advertisement. त्याच्याऐवजी मी असं म्हणेन की कन्फ्युजन असेल तर चांगलं आहे, म्हणजे तुम्ही विचार करताय. हां. पण त्याच्यातून मग डिसिजन घेण्यापर्यंत कसं जायचं हाही एक सवाल असतो विद्यार्थी आणि पालकांमध्ये. बरोबर. करिअर डिसिजन हा वन टाइम एका वेळी घेतलेला डिसिजन नाही. हां. हां? आपली स्वतःची करिअर्स पण आपण जर मागे वळून पाहिली सगळ्यांनी, हां, हां. पालकांनी पण आणि आपण पण, तर इट इट इज अ चेन ऑफ डिसिजन्स. म्हणजे एक साखळी आहे ती. हां. अनेक निर्णयांची साखळी आहे. हो, हो. आणि ती एक गुंफलेली आहे. हां. हां? आणि म्हणून मला असं वाटतं की ही निर्णय प्रक्रिया आहे. हं, हं, हं. ओके, आपल्याला काय करायला पाहिजे की ती निर्णय प्रक्रिया ही एम्पॉवर केली पाहिजे, त्याला अधिक समृद्ध केलं पाहिजे, त्याला अधिक म्हणजे इन्फॉर्म डिसिजन्स ज्याला म्हणतात. हां, हां, हां. माहितीपूर्ण निर्णय, म्हणजे मग नीट माहिती घेतली पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण कोणत्याही करिअरचा विचार जेव्हा करतो, कोणीतरी म्हणतं मला इंजिनियर व्हायचंय, हो, हो. कोणीतरी म्हणतं मला अमुक व्हायचंय, तमुक व्हायचं. हे सगळं होताना त्या प्रोफेशन बद्दलची माहिती आपल्याला असते असं नाही. हं. आपल्याला फक्त त्याबद्दलचं मीडियामधनं येणारं एक चित्र, एक प्रतिमा उभी असते. हं, हं. आणि ही जी प्रतिमा असते ना, ती खरी नसते. अच्छा. बऱ्याच वेळेला ती खरी खोटी अशी मिक्स असते. हं. किंवा काही वेळेला तर म्हणजे हिंदी चित्रपटातनं येणारा वकील, हं, हं, हं. आणि युअर ऑनर असं म्हणणारा तो वकील, किंवा तो काहीतरी एक 2.5 किलो दलील का देतो. हात तर ती जी वकिलाची प्रतिमा असते आणि खऱ्या वकिलाचं जे काम असतं ते खूप वेगळं असतं. हं.
त्यामुळे मला असं लक्षात आलंय की मुलांना मुलींना शिक्षक या प्रोफेशन बद्दल इत्थंभूत माहिती असते, कारण त्यांनी अनुभवलेले हो असतात, हो हो आणि डॉक्टर याच्याबद्दल व्यवस्थित माहिती हो असते. हो ही दोन प्रोफेशन्स सोडली तर त्यांना खरं म्हणजे आपल्या आईबाबांच्या प्रोफेशन्स बद्दल पण, करिअर बद्दल पण जास्त माहिती नसते बऱ्याच वेळेला. हो बरोबर मग ही जी प्रतिमा येते, किंवा इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं त्यांचं परसेप्शन असतं त्याबद्दलचं, ती खरी फॅक्ट्स नसतात. हो हो हा, वस्तुस्थिती वेगळी असते. खरंय तर म्हणून इन्फॉर्म डिसिजन म्हणजे त्या प्रोफेशन मधले लोक काय करतात. एखादा इंजिनियर असेल, तो रोज काय काम करतो, तो ऑफिसमध्ये जाऊन काय करत असतो, हा त्याच्यासाठी आव्हानं कोणती असतात, चॅलेंजेस कोणती असतात समोर, त्याच्या पुढे नको असलेलं असं कंटाळवाणं वाटणारं कोणतं काम असतं, त्याच्या आवडीचं कामं कोणती असतात, हे सगळं, हे जर तुम्ही जाणून घेण्याची प्रक्रिया जी आहे ना, ती म्हणजे इन्फॉर्म डिसिजन. त्यामुळे मला एक काहीतरी व्हायचंय, मला एक कम्प्युटर इंजिनियर व्हायचंय, म्हणजे मला गेम खेळायला आवडतात म्हणून मला कम्प्युटर इंजिनियर व्हायचंय, ह्याच्यात फारसा काही अर्थ नसतो. त्याच्याऐवजी जर तुमच्या जीवनामध्ये आजूबाजूला जर अशी व्यक्ती असेल, पोलीस असेल, वकील असेल, कोणी जे असतील, त्यांच्याबद्दल तुम्हाला अधिक प्रश्न विचारता येतील का, तुम्ही जाऊन त्यांना त्या ह्या सगळ्या गोष्टींबद्दल अधिक माहिती करून घेऊ शकता का, हे जे आहे ना, त्यांनी तुमचं ही निर्णय जो आहे तो इन्फॉर्म्ड होतो. बरोबर सो माझं असं म्हणणं आहे की ही निर्णय प्रक्रिया आहे जी आहे ती इन्फॉर्म्ड असली पाहिजे. मग कोर्स कोणता करायचा आहे, मग त्याच्यात विषय कोणते कोणते आहेत. अच्छा, मला BMS करायचं आहे, MBA करायचं, पण त्याला पहिल्या वर्षाला कोणते विषय आहेत, त्या दुसऱ्या वर्षाला कोणते आहेत. आता तुम्हाला इन्फॉर्मेशन सगळी अवेलेबल आहे अवेलेबल आहे. हो तुमच्याकडे ChatGPT पासून सगळं आहे, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण आहे, गुगलच फक्त नाही आहे. मग हे असेल तर तुम्हाला ही सगळी माहिती काढता येते सतत. मग ही जर तुम्ही स्वतःला सवय लावून घेतलीत, तर मला असं वाटतं की तुमचे निर्णय हे अधिक अर्थपूर्ण होतील, कारण ते इन्फॉर्म चॉईसेस असतील. खरंय. सर आता तुम्ही ChatGPT, AI विषयी वगैरे बोललात. तर मला एक विचारायचं आहे, की आता ज्या पद्धतीनं करिअरचा जो स्कोप आहे किंवा क्षेत्रांमध्ये वेगवेगळा स्कोप बदलतोय, तर आता येणाऱ्या 5-10 वर्षांमध्ये पुढच्या कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त स्कोप असू शकेल? परत तोच विषय आहे, पण अर्थात याला एक अर्थ आहे, कारण तुम्ही म्हणता की कोणत्या दिशेने आपण चाललोय, हां. आणि तंत्रज्ञान विशेषतः ज्या दिशेने चाललंय तिथे कुठे अजून नवीन नोकऱ्या एक्झॅक्टली. तयार होतील. हां. याच्यामध्ये एक लक्षात घ्या, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यामुळे खरं म्हणजे मी खूप अजून काळजीत आहे, कारण मला असं दिसतंय की ज्यांच्याबद्दल आपण चर्चा सुरू केली ते सगळे विद्यार्थी आहेत. मग ते आपण त्यांच्याबद्दलची क्षेत्रांबद्दल अजून बोलूया. हो, हो. समजा एखादा मुलगा किंवा मुलगी, ह्यांना आर्ट आणि या क्राफ्टमध्ये खूप इंटरेस्ट आहे, हो. आणि समजा ड्रॉइंग्स खूप चांगली आहेत, एलिमेंटरी एक्झाम, इंटरमिजिएट एक्झाम दिलेली आहेत, A ग्रेड पण मिळालेली आहे, असे जे विद्यार्थी आहेत त्यांनी खरं म्हणजे आर्ट आणि ह्याच्यामध्ये गेलं पाहिजे, अच्छा. है ना. सो ते समजा कला क्षेत्रामध्ये जातील, तर आतापर्यंत कला क्षेत्रामध्ये जे काय होतं, ज्या काही नोकऱ्या होत्या, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं हो. सडनली, आणि त्यांनी हे सगळ्याचं काम, म्हणजे 10 लोकांचं काम एका फटक्यात एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधला लॅपटॉप घेऊन करू शकतोय. हो, बरोबर आहे. या सगळ्यामुळे अनेक जॉब्स, म्हणजे फक्त कला क्षेत्रातले नाहीत, तर अनेक जॉब्स, म्हणजे ड्राफ्ट करणं असेल, क्लेरिकल काम असेल, किंवा जिथे बुकिंग्सची कामं असतील, ही सगळी कामं आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे अगदीच गिळून खाऊन टाकू शकतो, आणि त्यांनी ऑलरेडी ते सुरुवात केलेली आहे. पण एका अर्थी बघायला गेलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधनं काही जॉब्स तयार पण होतील, पण तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये लिटरेट असला पाहिजे. हां. म्हणजे ही जी नवीन तंत्र येत आहेत, म्हणजे आता जर तुम्ही ग्राफिक डिझायनर झालात, हां. आता जर तुम्ही फिल्म एडिटर झालात, तर त्याचा अर्थ तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये पण गती असली पाहिजे. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरायचा कसा स्वतःच्या क्षेत्रासाठी, याच्याबद्दल
चं ज्ञान तुम्ही करून घेतलं पाहिजे, तो स्मार्टनेस तुमच्यामध्ये पाहिजे. सर, माझा पुढचा प्रश्न हाच होता, की आता तुम्ही म्हणताय, की ते ज्ञान त्यांना असायला पाहिजे विद्यार्थ्यांना. जर समजा प्रॅक्टिकली आपण विचार केला, तर ज्या क्षेत्रामध्ये जास्त नोकऱ्या आहेत, ते क्षेत्र निवडलं जातं. त्याच्यामध्ये मग आवड निर्माण केली जाते कधी, किंवा आवड ज्याच्यामध्ये असेल, त्याला आपण एआयची जोड कशी देऊ शकतो, हे बरोबर. याविषयीच तुम्ही बोलताय. बरोबर. तर मग अशामध्ये जे 10वी-12वी मध्ये आपण सुरुवातीला बोललो, की ज्यांना कमी मार्क्स मिळालेले आहेत, असे विद्यार्थी डेटा सायन्स असेल किंवा एआय या क्षेत्रामध्ये कसे जाऊ शकतात किंवा सक्सेसफुल होऊ शकतात का? अ, ही क्षेत्र जी आहेत ना, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा डेटा सायन्सेस, तुम्ही ज्या पर्टिक्युलर 2 क्षेत्रांबद्दल म्हटलात, अ, ती क्षेत्र बेसिकली जर तुमचं विज्ञान आणि गणित, हां, हां. विशेषतः गणित, म्हणजे तुमचं ज्याला आम्ही ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये न्यूमेरिकल एबिलिटी म्हणतो आणि रिझनिंग एबिलिटी म्हणतो, ह्या 2 एबिलिटीज आहेत. ज्याच्यामध्ये तुम्ही चांगले असाल तर असं दिसतं की तुम्ही जनरली गणित आणि आकडे, 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल रचना, या सगळ्यामध्ये तुम्ही जर चांगले असाल तर त्याचा अर्थ तुम्ही या क्षेत्रांमध्ये पण चांगले असता. अच्छा. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की हे सॉफ्टवेअर आणि कोडिंगशी कनेक्टेड गोष्ट आहे. डेटा सायन्सेस पण डेटाचं असेसमेंट कसं करायचं किंवा डेटा ऑर्गनाईज कसा करायचा याच्या संबंधीचं आहे. त्यामुळे डेटा सायन्सेस आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स नेसेसरीली तंत्रज्ञानाशी कनेक्टेड क्षेत्र आहे. पण माझा मुद्दा मगाच्या प्रश्नातला पण आणि आत्ता पण तोच आहे की एकतर तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर आरूढ होऊन आपल्या क्षेत्रामध्ये कसं जायचं, हा एक चॅलेंज आहे आणि तो आपण घेऊ शकतो. आणि तो अकॅडमिकली मी वीक असीन तरी सुद्धा मी घेऊ शकतो. म्हणजे मी जर ग्राफिक आर्टिस्ट असीन, मी व्हिडिओ एडिटर होणार आहे, मी साऊंड रेकॉर्डिस्ट होणार आहे, साऊंड इंजिनियर होणार आहे, तर ठीक आहे ना. पण मी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग त्याच्यामध्ये कसा करून घ्यायचा, हे स्किल मला घ्यायला पाहिजे. या दृष्टीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्या क्षेत्रांमध्ये पण इम्पॉर्टंट होतो. पण तुमचा जो प्रश्न होता की या क्षेत्रामध्ये जायचं असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कमी मार्क्स मिळालेले आहेत, मग याचा अर्थ असा असतो की बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना विज्ञान असेल किंवा गणिताची भीती सुद्धा असेल, त्याच्यामुळेही कदाचित कमी मार्क्स मिळाले. मला असं वाटतं की त्यांनी हे चेक करावं की माझं गणित आणि विज्ञान खरोखरच चांगलं आहे का, अच्छा, मला गणित आवडतं का, मला चॅलेंजिंग गणित म्हणजे गणिताची ॲबिलिटी ही खूप जास्त लागणार आहे मला या क्षेत्रात, तरच मी सॉफ्टवेअर, कम्प्युटर प्रोग्रॅमिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा तत्सम जी क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये माझी गती असणार आहे. त्यामुळे तुम्ही डायरेक्टली कोणते तरी प्रायव्हेट कोर्सेस आत्ता ज्याची ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते की या डेटा सायंटिस्ट बना, तुम्हाला 6 महिन्यात आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे एक्सपर्ट, तसं होत नाही. सो ती प्युअरली टेक्निकल अशी क्षेत्र आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये व्हेंचर आउट करू नये असं मला वाटतं. सर, आता माझा आपल्याकडे खूप कमी वेळ आहे, त्याच्यामध्ये 2 प्रश्न माझे उरलेले आहेत. एक म्हणजे जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. ग्रामीण भागातील विद्यार्थी आपण म्हणजे साहजिकच त्यांच्याकडे असं म्हणता येईल की वातावरणाची थोडी कमतरता असते किंवा सुविधांची सुद्धा कमतरता असते, कॉलेजेस दूर दूर असतात. मग अशामध्ये जे विद्यार्थी एवढ्या संघर्षातून 10वी-12वी पास होतात, त्याच्यानंतर सुद्धा कमी मार्क्स मिळाले, तर मग या विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायला पाहिजे, कोणत्या क्षेत्रांकडे वळायला पाहिजे? याच्यामध्ये ना मला महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातले विद्यार्थी आणि निमशहरी भागातले विद्यार्थी, छोट्या शहरांमधले जे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत, त्यांना सगळ्यांना असं सांगायचं की बऱ्याच वेळेला ना मी जेव्हा जातो, आत्ता पण मी काही शिबिरं घेतली तेव्हा पण मला लक्षात आलं की हे सगळे विद्यार्थी मॅक्सिमम टॅलेंटेड आणि मस्त असलेले विद्यार्थिनी हे पॉजचं बटन दाबून बसलेत. म्हणजे काय सांगतो, म्हणजे ते काहीच करत नाहीये तसं नाही, पण माझ्या दृष्टीने ते फक्त UPSC आणि MPSC ची तयारी करत बसलेत. अच्छा, म्हणजे असा काहीतरी डेटा आहे की गेल्या वर्षभरात एक 12 ते 13 लाख विद्यार्थी गव्हर्नमेंट जॉबसाठी ते तयारी करतात. गव्हर्नमेंट नाही, नुसतंच या अल्टिमेट जे काय हे आहेत त्याच्यासाठी ते डोक्यात घेऊन बसलेत. अच्छा, आता 12 ते 13 लाख आणि सिलेक्शन किती लोकांचं होतं, 900-950 बरोबर. दरवर्षी. माझं म्हणणं असं आहे की इतके सगळे क्रिएटिव्ह विद्यार्थी आहेत, इतके सगळे टॅलेंटेड विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत, त्या सगळ्यांनी हे जे पॉज बटन काढावं
हां. आणि आज येणाऱ्या पुढच्या 50 वर्षातली, 30 वर्षातली, 20 वर्षातली जी क्षेत्र आहेत, हं. हां, तंत्रज्ञानाच्या बाजूला आहेतच, क्रिएटिव्ह बाजूला आहेत. रचनेसारखं मोठं क्षेत्र डिझाईन, म्हणजे आधी ज्याला फक्त आर्किटेक्चर किंवा इंटिरियर डिझायनिंग किंवा फॅशन डिझायनिंगमध्येच होतं, आता प्रोडक्ट डिझाईन असेल, UX डिझाईन म्हणजे युजर एक्सपिरियन्स डिझाईन असेल, प्रोडक्ट डिझाईन असेल, अ, ह्या सगळ्या रचना क्षेत्रामध्ये इतकी डिमांड आहे, तर आपली महाराष्ट्रातली मुलं मुली या सगळ्या नवीन क्षेत्रांकडे पाहतच नाहीयेत. प्रायव्हेट आणि कॉर्पोरेट जी दुनिया वसलेली आहे, ज्याच्यात अनेक वेगवेगळी क्षेत्र संधी आहेत, आहेत. हां. तिथे इतक्या सगळ्या संधी आहेत. तर मग व्यवस्थापन क्षेत्र आहे, त्याच्याकडे तुम्ही अजिबातच पाठ फिरवलेली आहेत. म्हणजे BMS आणि BBA सारखे कोर्सेस आहेत, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज किंवा बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. तर या क्षेत्रामध्ये पण पाहिलं पाहिजे. का फक्त उच्च मध्यमवर्गीय मुलांनीच त्या क्षेत्राकडे वळून गेलं पाहिजे? बरोबर. मला असं वाटतं की ही सगळी क्षेत्र जी आहेत ती वाट बघतायत आणि तिथे आपलं जे टॅलेंटेड महाराष्ट्रातली मुलं मुली आहेत, त्यांनी डोळे उघडे करून, म्हणजे खाडकन डोळे उघडून तिथे जे पॉज बटन आहे ते काढून, कारण त्यातनं फक्त फायदा हा ठराविक इकॉनॉमी जी आपल्याला माहिती आहे हां, हां. त्याच्या इर्दगिर्दमध्ये जी आलेली हां. आहे त्यालाच फायदा होतोय. खरं. या मुलांना पॉज बटन दाबून शेवटी असं कळतं की अरे इथे फक्त एवढीच मुलं पास होणार आहेत आणि मग मी गव्हर्नमेंट जॉब. तर गव्हर्नमेंट जॉब हाच फक्त उत्थानाचा मार्ग नाहीये. खाजगी क्षेत्र जी आहेत त्याच्यामध्ये आता आपण व्हेंचर आउट केलं पाहिजे, त्याच्यामध्ये आपण पाय ठेवला पाहिजे. त्या दृष्टीने आपण दिशा जी आहे त्या ठरवल्या पाहिजेत. बरोबर. आणि तंत्रज्ञानाचं क्षेत्र तर आहेच. खरंय. आणि आता शहरी भागातले जे विद्यार्थी आहेत त्यांच्याविषयी सुद्धा बोलूयात. शहरामध्ये तसं आपण बघितलं तर सुविधा भरपूर असतात, कॉलेजेस भरपूर असतात जवळपासच्या एरियामध्ये. पण तरी सुद्धा विद्यार्थी बऱ्याच वेळेला कन्फ्यूज दिसतात. मग असे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना काय सांगाल तुम्ही? कन्फ्युजन बद्दल म्हणजे कन्फ्युजन बद्दल असं असतं की आता समजा कमी मार्क्स मिळालेले आहेत, आपल्या जवळ हे कॉलेज आहे, मग त्याच्यामध्ये ऍडमिशन, या विषयाचं कॉलेज आहे त्याच्यात ऍडमिशन घेऊन टाकायचं का का मग नेमकं काय करायचं आणि जॉब लवकर मिळवायचा आहे असंही बऱ्याचशा लोकांना वाटत असतं. तर मग अशामध्ये नेमकं काय करायला पाहिजे त्या विद्यार्थ्यांनी? मला पुन्हा असं वाटतं की आपल्याला स्वतःला स्वतःची ओळख झाली पाहिजे आणि त्या दृष्टीने आपल्या शिक्षणक्रमामध्ये खरंच ही कमतरता आहे की आपण करिअरच्या दृष्टीने पुढे काय करायचं. आपण वयाच्या 60 वर्षापर्यंत अनेक हजारो तास, लाखो तास, म्हणजे 1,00,000 तास हे आयुष्याचे मी ज्या क्षेत्रामध्ये घालवणार आहे आणि ज्याच्यातनं मला कदाचित आनंद मिळू शकतो, ज्याच्यातनं मला समाधान मिळू शकतं, असं जे क्षेत्र असतं करिअरचं क्षेत्र, त्या ची निवड कशी करायची याच्याबद्दल मी शाळेत असताना काहीच विचार करत नाही आणि कॉलेजमध्ये असताना पण काहीच विचार करत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदी हे वर्ल्ड ऑफ वर्क, म्हणजे ही जी कामाची दुनिया आहे सगळी ना, वेगवेगळ्या व्होकेशन्सची, प्रोफेशन्सची दुनिया आहे, करिअरची दुनिया आहे, ती आता बघायला लागूया. त्याच्याकडे डोळसपणाने बघायला सुरुवात करूया. त्यामुळे ह्या सगळ्या मुलामुलींनी आपल्या आजूबाजूला जे वेगवेगळ्या प्रोफेशन्स मधले लोक आहेत त्यांच्याशी बोलून, मगाशी मी म्हटलं तसं परसेप्शनच्या पलीकडे जाऊन शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरं, माझी कौशल्य आणि कामासाठी लागणारी माझी कौशल्य कशी विकसित होतील या दृष्टीने सुट्टीमध्ये मला इंटर्नशिप्स करता येतील का, मला काहीतरी कोणाला तरी शॅडो करता येईल का कोणत्या तरी जॉबमध्ये, व्यवसायामध्ये. हे जे आपल्याकडे कमतरता वाटते ना, म्हणजे नोकरी करणं हे चांगलं नाही असं जे विद्यार्थी दशेमध्ये वाटतं, त्याच्याऐवजी हे दुसऱ्या पद्धतीने प्रयत्न सुरू केला पाहिजे, जेणेकरून मला प्रॅक्टिकली समजायला लागेल की माझ्याकडनं कोणती कौशल्य एक्सपेक्टेड आहेत आणि कोणती कौशल्य मी विकसित केली पाहिजे. बरोबर आहे. सर, एकूणच असं म्हणता येईल की जे हुशार विद्यार्थी आहेत सो कॉल्ड, ते आधीपासूनच त्यांचं ठरलेलं असतं की नेमकं काय करायचं किंवा कशा पद्धतीने करायचं, त्यांनी अभ्यास सुद्धा केलेला असतो. पण जे विद्यार्थी त्यांचं ठरलेलं नाहीये किंवा अजूनही कन्फ्युजन आहे, गुंतागुंत सुरू आहे, त्यांच्या मनामध्ये घालमेल आहे, अशा सगळे विद्यार्थी आणि पालकांचं जी काही संभ्रम आहेत ती दूर झाली असतील असं मला वाटतं. आणि तुम्ही खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि यासोबतच न्यूज 18 लोकमतच्या या पॉडकास्टमध्ये वेळ झाली आहे इथे थांबण्याची. पुन्हा भेटूयात नवीन विषयासोबत. तोपर्यंत बघत राहा न्यूज 18 लोकमत.